हा हिजडा आहे, हा छक्का आहे, ह्याच्यामुळे आमची नाव खराब होतात, आमचे मित्र हसतात, त्यांना 2 रुपये द्या, हाकला, ह्यांच्याशी लांब राहा. पण कधीतरी आमच्या मजबुरी, आमच्या समस्यांना तुम्ही ऐकून घेतलंय का, समजून घेतलंय का? तर मुस्लिम नाव आणि हिंदुत्व स्वीकारता तुम्ही, तर त्यावर काय सांगा? म्हणजे आम्ही तुमच्या घरून पीठ मागितलं, ह्यांच्या घरून मीठ मागितलं आणि त्याच्याने आम्ही चपाती करून खाल्ली. पण ती चपाती आम्हाला सांगत नाही आम्ही कुणाच्या घरातून आणलं आहे, कुणाच्या नाही. म्हणून आम्हाला जे आहे सर्व धर्म सम. आम्हालाही भूक लागते. आम्ही कसे वाऱ्यावर पडलेले नाहीत. आम्ही आईच्या पोटातून जन्म घेतलेला आहे. कोविडच्या काळात आम्हाला राशनला कोणी लक्ष दिलं नाही. आम्ही उपाशी होतो. आज आपण बघितलं जर ताली मूव्ही आली आहे, मग ती एक ताली मला असं वाटत नाही का फक्त जिओवर वाजली पाहिजे. मला असं वाटतं ती ताली पार्लमेंटमध्ये वाजली पाहिजे. जसं की आता तुम्ही म्हटलं की आम्हाला काही राईट्स मिळावे म्हणून, हां. पण बरेच असे ट्रान्सजेंडर्स असतात जे आपल्याला ट्रेनमध्ये पैसे मागताना दिसतात, प्रॉस्टिट्यूशन करतात. प्रॉस्टिट्यूशन मेन मुद्दा आहे. बार डान्सिंग करतात, इव्हेंट डान्सिंग करतात. त्या ठिकाणी त्यांना जास्त पैसे मिळत असताना त्या जॉब्स का करतील? त्यामुळे त्यांना HIV AIDS होऊ शकतो. त्यामुळे त्यांना ट्युबरक्युलोसिस होऊ शकतात. त्यांच्यावर अत्याचार होतात. त्यांना मारलं जातं. एखाद वेळेस त्यांना चाकू मारला जातो. एखाद वेळेस त्यांची मर्डरसुद्धा होते. 3 दिवसांनी बघितलं का त्या किन्नरच्या बॉडीमध्ये आहे ना स्क्रू ड्रायव्हर तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये टाकलेले होते. यांना हाकला, कशाला आले किन्नर दारात, हाकला यांना. अहो कधी कधी आम्ही तुम्हाला आशीर्वाद द्यायला पण येतो. कारण का बरेच असे किन्नर आम्ही बघितले आहेत जे ट्रेनमध्ये आपल्याकडे पैसे मागतात आणि आपण पैसे नाही दिले तर ते आपल्याला श्राप देऊन जातात. ते मजबूर आहेत. त्यांना रोजगार सुविधा नाही आहे. महिला ज्या आहेत त्या आपले कपडे आम्हाला देतील, बाय ही साडी तू घाल, बाय हा ड्रेस तू घाल, पण पुरुष आमचे कपडे काढून घेतील. नमस्कार, मी कावेरी पिंपळे आणि आजच्या आपल्या अनस्टॉपेबल शक्तीच्या या नवीन एपिसोडमध्ये आपल्याबरोबर आहेत डॉक्टर सलमा साखरकर. खूप खूप स्वागत आहे तुमचं. ह्या किन्नरमा ट्रस्टच्या फाउंडरसुद्धा आहेत. काय सांगाल, काय चाललंय सध्या? खूप चांगलं आहे, खूप छान आहे मी, आणि आशा करते तुम्ही सगळेही छान असाल आणि तुम्ही स्पेशली ओके. कावेरीजी. तर कुठून सुरुवात करायची मला समजत नाही, कारण का तुम्ही इतकं सामाजिक कार्य आजपर्यंत केलेलं आहे आणि तुम्ही किन्नरमा फाउंडेशनचे या ट्रस्टच्या फाउंडरसुद्धा आहात. तर मला असं वाटतं आपण तुमच्याच जर्नीपासून सुरुवात करायची का? चालेल, हरकत नाही आहे. तुम्ही बॉर्न ट्रान्सजेंडर आहात की काही वर्षानंतर तुम्हाला तुमची सेक्शुअलिटी समजली? नाही, मी जन्मापासूनच अशी होती. पण आईबापांनी मला आपल्या पोरासारखंच ठेवलं होतं का शाळेत वगैरे. पण नंतर जशी मी वयात यायला लागली तशी मग मला फ्रॉक घालणं आवडू लागलं, ताली वाजवणं आवडू लागलं. म्हणजे ते लोक मला स्ट्रिक्टली सांगायचे राहायला आणि मी एकदम आनंदात आपलं जीवन ओपनली जगायचं म्हणून ठरवलेलं. मला पोरींबरोबर खेळायला आवडायचं, मला फुगड्या खेळायला आवडायचं. मला कधी क्रिकेट वगैरे खेळता आली नाही आणि ते मला समजलंही नाही. अच्छा, म्हणजे ते तुम्हाला एखाद्या मुलासारखं वाढवत होते? हो, म्हणजे त्यांना असं वाटायचं की लोकांना माहिती पडेल, आमची इज्जत जाईल, मग कसं आपली ह्याला करून चालायचं म्हणून ते तसे करायचे. पण त्यांनाही ते कुठेतरी माहिती होतं का ही मावशी आहे म्हणून. अच्छा. पण घरच्यांचा जेव्हा विरोध होता तुम्हाला तेव्हा कधी तुम्ही प्रयत्न केला का पळून जायचा, किंवा मग शेवटी तुम्ही स्वतःला कधी स्वीकारलं? मी माझ्या शाळेत होती तेव्हा माझा भाऊ, माझी बहीण वगैरे मला स्वीकारायचे नाही का, म्हणजे हा हिजडा आहे, हा छक्का आहे, ह्याच्यामुळे आमची नाव खराब होतात, आमचे मित्र हसतात. पण माझी आई मला खूप प्रेम करायची आणि माझी आई एक हाऊसवाईफ होती, माझे बाबा एक RTO ऑफिसर होते आणि मी एक मिडल क्लास फॅमिलीत जन्म घेतलेला आहे आणि लहानची मोठी मुंबईमध्येच झालेली आहे. मी माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर MSW केलेलं आहे आणि PhD सुद्धा केलेले आहे सोशल वर्कवर. ज्या समाजात आपण वावरतो त्याच्यात आपण ट्रान्सजेंडरकडे अशा नजरेने बघतच नाही.
आपल्याला वाटतं की हां ते पैसे मागतात, ट्रेनमध्ये असतात, टाळ्या वाजवतात, प्रॉस्टिट्यूशनमध्ये असतात त्या, किंवा बार डान्सिंग करतात, इव्हेंट डान्सिंग करतात. तर त्यात जेव्हा आम्ही तुमच्यासारख्या एका व्यक्तिमत्वाकडे बघतो तेव्हा कुठे ना कुठेतरी आम्हाला ऑफकोर्स प्राऊड फिलिंग तर आहेच नक्की, पण खूप कठीण होतं का ही जर्नी, की काय सांगा? कसं आहे, तुमची आता मेंटॅलिटी झालेली आहे का बाबा हे छक्के आहेत, किन्नर आहेत, त्यांना 2 रुपये द्या, हाकला, ह्यांच्याशी लांब राहा, हे लोक कसे वावरतील, ॲग्रेसिव्ह होतील. पण कधीतरी आमच्या मजबुरी, आमच्या समस्यांना तुम्ही ऐकून घेतलं आहे का, समजून घेतलं आहे का, आणि त्याच्यावर समाधान काढलं आहे का? आम्ही मानव आहोत, आम्हालाही तेवढंच दुखतं, जेवढं तुम्हाला लागल्यावर दुखतं तसं आम्हालाही लागल्यावर दुखतं, आम्हालाही भूक लागते. आम्ही कसे वाऱ्यावर पडलेले नाहीत, आम्ही आईच्या पोटातून जन्म घेतलेला आहे. मग आम्ही मानव आहोत, मानवतावर आमचाही अधिकार आहे. जेव्हा आपण भेटलो तेव्हा तुमची जी किन्नर मा ट्रस्टची आयडी आहे तिथे राशिदा अप्पा लिहिलं आहे. हो, जेव्हा आपण भेटलो तेव्हा त्याच्या आधी जेव्हा मला कोणीतरी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला तेव्हा त्या म्हणालेल्या सलमा आहेत ह्या, आणि जेव्हा आपण भेटलो तेव्हा तुम्ही मला आशीर्वाद देताना म्हणालात अंबाबाई तुझं भलं करो. त्या तुम्ही नथ घातली आहे, चंद्रकोर लावली आहे, तर मुस्लिम नाव आणि हिंदुत्व स्वीकारता तुम्ही, तर त्यावर काय सांगाल? कसं आहे मी तुम्हाला सांगते, आता आमच्यामध्ये, आमच्या कम्युनिटीमध्ये म्हणजे जात भेद घेऊन असं काही भेदभाव नसतं. आणि आम्ही ज्यावेळेस घर सोडून टाकतो आईबापाचं, मग ते कॅथलिक असो, मुस्लिम असो किंवा मराठी असो, मग त्याच्यानंतर आमचे नाते गोते, जातपात आम्ही सगळी सोडून ह्या व्यवसायामध्ये आलेलो. आणि आम्ही जेव्हा किन्नर समाजात आलो, म्हणजे आम्ही तुमच्या घरून पीठ मागितलं, ह्यांच्या घरून मीठ मागितलं, आणि त्याच्याने आम्ही चपाती करून खाल्ली. मग ती चपाती आम्हाला सांगत नाही आम्ही कुणाच्या घरातून आणलं आहे, कुणाच्या नाही, ती आमची भूक भागवते. म्हणून आम्हाला जे आहे सर्व धर्म संभाव, आणि आम्ही आदर करतो. आम्ही मंदिरमध्ये जातो, आम्ही पूजापाठ करतो. आत्ता त्या दिवशी मी इव्हेंटला गेलेली, त्या दिवशी गणपती बाप्पाची आरती केलेली. परत मी तुम्हाला सांगते, आता माता रानीची नवरात्रीमध्ये जाते मी, पूजा करते, चर्चमध्ये जाते मी. मला किती जणांनी विचारलं, गं तू चर्चमध्ये जातेस? अरे हो, म्हणलं ते लोक राशन देतात आपल्याला, किन्नर मा ट्रस्टला, निडी लोकांना, माऊंट मेरी चर्च हो देतात. मग त्यांचं थँक्स करावं लागतं, परत कुठल्या कुठल्या इव्हेंटमध्ये जावं पण लागतं. म्हणून असं मला तरी नाही वाटत का जर मी कुठल्या फॅमिलीमध्ये जन्म घेतला आहे आणि मी कुठल्या समाजात आहे, माझं काय कर्तव्य आहे. आणि मला असं वाटतं सगळ्या जातीपातीपेक्षा आहे ना, मानवता ही खूप मोठी जात असते. कोविडच्या काळात आम्हाला राशनला कुणी लक्ष दिलं नाही, आम्ही उपाशी होतो. पहिला लॉकडाऊन 1 दिवसाचा लागला, मग तो 1 महिन्याचा झाला, आणि मग तो बेमुदत झाला. पण त्यावेळेस महाराष्ट्रच्या मीडियाने, मी त्यांचा खूप आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना खूप आशीर्वाद देईन आणि खूप अभिनंदन आणि खूप त्यांचं धन्यवाद करेन. कारण का त्यांनी लॉकडाऊनमध्ये आमच्या समाजासाठी राशींचं सपोर्ट बघितलं. त्यांनी आमच्याबद्दल लोकांना माहिती दिली का ह्यांना पण राशनची गरज आहे, हे लोक पण घरी आहेत. आणि नुसतं काही ताली वाजवून लाईट बंद करून तो कोविड जाणार नव्हता. त्याच्यासाठी भूक पण होती, जेवण पण लागत होतं. बरोबर. तर त्यावेळेला न्यूज चॅनल्समुळे तुम्हाला हो, खूप त्यांनी मदत झाली. सगळीकडे प्रसार माध्यमातून त्यांनी सांगितलं. मग लोकांनी आम्हाला रॅशन दिलं. म्हणजे कोणी 100 किट दिले, कोणी 50 किट दिले. ते रॅशन आम्ही काय केलं, आमच्या कम्युनिटीला देऊन मग जे शेजारी आणि गरजू लोक होती त्यांनाही ते रॅशन दिलं. आणि आम्ही 7 ते 8 वेळेला ते रॅशन दिलं. आणि ज्यांनी ज्यांनी रॅशन दिलं त्यांना मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आशीर्वाद. तुम्ही आता इतकं एक प्रभावशाली व्यक्तिमत्व आहात, तुम्ही PhD केली आहे, तुमच्या नावाच्या पुढे डॉक्टरेट लागतं. मग तुम्ही किन्नर मा फाउंडेशन का चालू केलं हे ट्रस्ट? कारण का तुम्ही आपापली लाईफ जगू शकत होता, छान वावरू शकत होता, कुठेतरी छान जॉब करू शकत होता, किंवा बरंच काही वेगळं तुम्हाला आयुष्यात करता आलं असतं, तर मग किन्नर मा फाउंडेशन का? कसं आहे, मी 1995 पासून ह्याच्यावर काम करते. HIV एड्सवर अवेअरनेस करणं. मी ॲज अ काउन्सलर म्हणून साईन हॉस्पिटलमध्ये कामं केलेली आहेत. मी हमसफर ट्रस्टमध्ये काम केलेलं आहे. मी दाई वेलफेअर सोसायटी, जी एशियाची पहिली किन्नरांची संस्था होती, त्याच्यातसुद्धा काम केलेलं आहे. मग खूप वर्षाचा माझा अनुभव होता. आणि कसं आहे, महाराष्ट्रामध्ये आपल्या मुंबईमध्ये जे आहे, पहिला ट्रान्सजेंडर ऑर्गनायझेशन नव्हत्या.
म्हणजे ट्रान्सजेंडरसाठी कुठल्याच संस्था वगैरे नव्हत्या. आणि त्यावेळेस HIV एड्सच्याबद्दल अवेअरनेस गरजेची होती. मग महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या बरोबर आम्ही ब्लॅकस्टोन मार्केटिंग बरोबर त्यांनी ते ठरवलं का मॅप करा, म्हणजे कसं मेल आणि फिमेललाच HIV एड्सची अवेअरनेस करत होते, ट्रान्सजेंडरबद्दल करत नव्हते. मग महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आम्ही समजवून दिलं आणि मग त्यांनी ते मॅपिंग केलं ब्लॅकस्टोन मार्केटिंग बरोबर. आणि ते मॅपिंग मी करून दिलं होतं महाराष्ट्र मुंबईचं. त्याच्यानंतर सगळ्या संस्था झाल्या आणि त्या संस्थेत काम करू लागल्या. मला खूप अभिमान आहे का खूप लोक पुढे आली आहेत, खूप लोक काम करतात. आय डोंट वॉन्ट एनी फेम नेम, मला काही त्याचं हे नाही, पण त्याचं जमिनी हकीकतवर माझ्या समाजाला लाभ भेटेल, त्यांना आरोग्य सुविधा भेटतील, त्यांच्या अधिकाराविषयी आपण बोलतो. आज आपण बघितलं जर ताली मूव्ही आली आहे, मग ती एक ताली मला असं वाटत नाही का फक्त जिओवर वाजली पाहिजे, मला असं वाटतं ती ताली पार्लमेंटमध्ये वाजली पाहिजे, लोकसभा आणि राज्यसभामध्ये वाजली पाहिजे. पण तुमची आता काय अपेक्षा आहेत कोर्टाकडून? मी नालसा जजमेंटचा आदर करते आणि परत आमचे ट्रान्सजेंडर जे राईट्स आहेत त्यांच्यावर अजून सरकारने लक्ष वेधलं पाहिजे. तुम्हाला असं वाटतं का ते लोक सिग्नलवर दिसतात, ट्रेनमध्ये दिसतात किंवा ते लोक काही कामं करताना दिसतात, मग त्यांच्यासाठी पॉलिसी योजना आणि त्यांच्या स्वयंरोजगाराबद्दल आपले CM सरांनी आणि PM सरांनी बघावं, विचार करावा आणि त्यांच्या समस्यांना समाधान करावं. माझा पुढचा प्रश्न हाच होता की जसं की आता तुम्ही म्हटलं की आम्हाला काही राईट्स मिळावे म्हणून, पण बरेच असे ट्रान्सजेंडर्स असतात जे आपल्याला ट्रेनमध्ये पैसे मागताना दिसतात, प्रॉस्टिट्यूशन करतात. प्रॉस्टिट्यूशन मेन मुद्दा आहे. बार डान्सिंग करतात, इव्हेंट डान्सिंग करतात, जसं आपण मगाशी म्हटलं. तर मग त्या ठिकाणी त्यांना जास्त पैसे मिळत असताना त्या जॉब्स का करतील? नाही, कसं आहे, त्यांना रोजगार सुविधा नाही आहे, त्यांना त्यांच्या अधिकारांची काही जाणकारी नाही आहे आणि मग घरातून काढून देतात. मग भाऊ बहीण स्वीकारत नाही, कुठे एकीकडे समाज स्वीकारत नाही, मग ते जाणार कुठे? त्यांना काहीतरी पेन्शन योजना वगैरे काहीच नाही. मग ते लोक आपल्या मजबुरीने त्याच्यात जातात. त्याच्याने होणारे नुकसान किती आहेत ते तुम्हाला माहिती आहेत का? त्यामुळे त्यांना HIV एड्स होऊ शकतो, त्यामुळे त्यांना ट्युबरक्युलोसिस होऊ शकतात, त्यांच्यावर अत्याचार होतात, त्यांना मारलं जातं, एखाद वेळेस त्यांना चाकू मारला जातो, एखाद वेळेस त्यांची मर्डरसुद्धा होते. आणि कधी कधी प्रॉस्टिट्यूशनमध्ये सगळीकडे ट्रेनमधून सुद्धा बॅगिंग करताना फेकून देतात बाई, त्यांना फेकून देतात ट्रेनमधून. सिग्नलवर उभ्या असतात एका वडापावसाठी, एका टायमाची भूक भागवण्यासाठी, तेव्हा त्यांना गाडी ठोकून जाते. कधी लोक खूप प्रेम पण करतात, असं नाही की सगळेच असे आहेत म्हणून. खूप लोक असे पण आहेत जे त्यांना कपडे आणून देतील, खायचं काहीतरी आणून देतील. आणि जास्त करून आमच्यासाठी आहे ना, महिला ज्या आहेत त्या आमच्यासाठी थोडीशी मायादया ठेवतात की नाही जाऊ द्या, किन्नर आहे त्यांना द्या. पुरुष जे आहेत ते थोडेसे स्ट्रिक असतात, इवन दे ऑल्सो सपोर्टर्स, पण ते लोक थोडे स्ट्रिक असतात असं मला वाटतं. माझं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा. हो. असं एका बाजूला जर मी असं बोलली तर थोडंसं तुम्हाला वाटेल का ओपनली आन्सर देते. महिला ज्या आहेत त्या आपले कपडे आम्हाला देतील, बाय ही साडी तू घाल, बाय हा ड्रेस तू घाल, पण पुरुष आमचे कपडे काढून घेतील. त्यांना समाजाच्या समोर जेव्हा आम्ही आवडत नाही, मग कुठे ट्रेनमध्ये प्रवास करताना, रस्त्याने चालताना, मग ते आम्हाला स्पर्श वगैरे असं करतात, तर आम्हाला कसं वाटतं का अरे बापरे, त्यांनी ॲक्सेप्ट करताना आमच्यासाठी का नाही त्यांनी समजलं पाहिजे. आमच्या अधिकारावर बोलताना लोक का नाकारतात. जेव्हा एखाद्या बाईला स्पर्श करता येता जाता तेव्हा त्यांची ती भावना वेगळी असते, कुठेतरी भीती असते आणि कुठेतरी ते 2 वेळा विचार करून स्पर्श करतील. असं नाही म्हणणार की करतच नाहीत, पण 2 वेळा विचार करून ते खोड काढतील. नाही तर पण आम्हाला तर जास्त, आम्हाला जास्त, कारण का ह्याच्या मागे पुढे बोलणारं कोण नाही आहे. ह्यांच्याबरोबर काय आहे, उलटा आता बोलतील की किन्नरांनीच ताली वाजवली, किन्नरावरच आरोप लावतील. पण किन्नरांनी खूप वेळा आहे ना लोकांना सपोर्टसुद्धा केलेलं आहे. खूप किन्नरांनी आपण उपाशी राहून पण शेजारी उपाशी राहू नये त्यासाठी पण त्यांच्याकडे दयामाया असते. तुम्ही कधीतरी त्यांच्याशी बोलून बघा, तुम्हाला सगळेच किन्नर पाची बोटं एकसारखी दिसणार नाही. म्हणजे काही असतात जे स्वतःहून चुकीचा मार्ग निवडतात आणि काही असतात जे तुमच्यासारखं सामाजिक कार्याला पाठिंबा देतात.
आपण पुन्हा किन्नरमा ट्रस्टबद्दलच बोलूया. तुम्ही जेव्हा या ट्रस्टची स्थापना केली तेव्हा लोकांचा पाठिंबा होता का तुम्हाला, की कोणी विरोध केला? नाही, तेव्हा कोणी विरोध केला नव्हता. कसं आहे ना, कावेरी, आम्ही लहान वयात घर सोडलेलं असतं. बरोबर. म्हणजे आम्हाला केव्हा केव्हा घरातून काढून दिलेलं असतं. म्हणजे केव्हा घरवाले स्वीकारत नाही, समाज स्वीकारत नाही, सिस्टम स्वीकारत नाही. आणि घरवाल्यांना असं वाटतं की त्यांची इज्जत जाऊ लागलेली आहे. मग आम्ही लेकरं असून आम्हाला रस्त्यावर टाकणं किंवा आम्हाला घरातून काढणं आणि आम्ही घर सोडून निघणं, तो छुरी खरबुजे पे गिरे चाहे खरबुजा छुरी पे, कापणार तर खरबुजाच, तसं आमच्याबरोबर. मग आम्ही घर सोडून दिल्यावर आमचा प्रवास खूप मोठा चालू होतो. मग आम्ही रस्त्यावर कुठेही, जिथं आपलं भूक लागेल, कुणी दिलं खायला, कुणी नाही दिलं खायला, मग असं मग आम्हाला तिथूनच मग आमच्या गुरु भेटतात. ज्यावेळेस आम्ही लहान असतो. आणि गुरु म्हणजे आम्हाला मार्गदर्शक, जे आम्हाला आईबापाची सावली देणार, जे आम्हाला अंधारात भटकलेल्यांना रस्ता दाखवणार. जशी आता माझ्याकडे माझे शिष्य आहेत, ते आता बाकलेसमध्ये कामाला आहेत, ते आता कॉर्पोरेटमध्ये कामाला आहेत. आणि 6 पॅक बँड तुम्ही बघितला असेल. तर असे खूप काही आहेत. जशी आता आमची खुशी शेख म्हणून आहे, तिला 4 मिलियन फॉलोअर्स आहेत. अशी खूप आहे. आता आमची एक आहे, ती एंटरप्रिनर आहे, म्हणजे ऑइल बनवते, साबण बनवते, ती स्वतः बिझनेस करते. मग असे खूप लोक आहेत जे स्वयंरोजगार पण करतात आणि स्वतःचंही बघतात आणि स्वतःच्या आईला वगैरे पण सपोर्ट करतात. आणि एक वेळेला असं असतं का आम्हाला तुम्ही काढून टाकता, त्यावेळेस आमच्याबद्दल विचार करत नाही तुम्ही. आणि भाऊ बहिणींना काय वाटतं माहिती आहे का, एक हिस्सेदार कमी झाला. असं म्हणतात ना की कोणाच्या घरी जर एखादा किन्नर जन्माला आला तर तुम्ही डायरेक्ट जाऊन घेऊन जाता आणि स्वतःकडे ठेवता. असं कसं कोण घेऊन जाऊ शकतं? तुम्हाला नको असतं म्हणून तुम्ही आमच्या दारात सोडून जाता. तुम्हाला नको असतं म्हणून तुम्ही आम्हा लोकांना ते देता. आणि आम्ही काय करणार, कारण का आमच्यासारखंच जर एखादा बाल इंटरसेक्स बेबी झाली आणि ती तुम्हाला समजमध्ये नाही आली का तुम्ही तिला कसं सांभाळायचं, किंवा तुम्हाला असं वाटतं की तिच्यामुळे इज्जत जाणार, ह्या बाळाला कसं सांभाळायचं, मग मजबूर होऊन आम्हाला ते घ्यावं लागतं, स्वीकारावं लागतं. आणि आम्ही पाळतो त्यांना, आम्ही शिक्षण द्यायचे प्रयत्न करतो त्यांना, आणि समाजात चांगल्या स्थानावर वावरावं असे आम्ही प्रयत्न करत असतो. किन्नरमा ट्रस्टने कधी कोणाचं आयुष्य वाचवलंय का? खूप जणांचं वाचवलंय, खूप. एखादे 2 किस्से तुम्ही जर सांगू शकाल? जसे आता आमचे एक ट्रान्सजेंडर आहे, तिने ऑपरेशन केलं होतं डॉक्टरकडे. आणि डॉक्टरनी ज्यावेळेस तिचं ऑपरेशन केलं होतं तर तिच्याकडून पैसे लुबाडल्यानंतर ती सांगायला लागली का मला हॉस्पिटलमध्ये 1 दिवस ठेवा, AC वॉर्डमध्ये ठेवा. तर AC वॉर्डमध्ये नाही आहे, तिचे पैसे संपले, मग तू म्युन्सिपाल्टी हॉस्पिटलमध्ये जा म्हणून. आणि तिला हॉस्पिटलच्या बाहेर काढली. आणि बाहेर काढल्यावर काय होत होतं का तिचं ब्लडिंग वगैरे आहे ना, ते बंद नव्हतं होत. हो, ब्लडिंग तिची बंद होत नव्हती. मग त्यावेळेस काय करणार, तर आम्ही साईन हॉस्पिटलला तिला घेऊन गेलो. साईन हॉस्पिटलला जेव्हा घेऊन गेलो त्यावेळेस काय झालं, डॉक्टर बोलले की इथं बेड अवेलेबल नाही आहे तिच्यासाठी. तर आम्ही सांगितलं बेड जरी नसेल तरी ट्रीटमेंट खूप गरजेची आहे, तिला तुम्ही हे करा म्हणून बघा. मग त्यावेळेस काय झालं, ते ॲडमिट करून घेत नव्हते. मग आमची खूप किन्नर लोक साईन हॉस्पिटलच्या बाहेर एकत्रित झाले, कावल्यासारखे. एका कावल्याला हाक केला का 100 कावले. आणि मग एका संगती सगळ्यांनी टाळ्या वगैरे वाजवल्या. त्यावेळेस तिथे मीडिया आली. आपल्या महाराष्ट्राच्या मीडियाचा मला खूप अभिमान आहे आणि खूप गर्व आहे त्यांच्यावर. मग ते लोक आले, त्यांनी येऊन डॉक्टरांना सांगून मग ताबडतोब तिला ॲडमिट केली. आणि आज तिला 4 मिलियन फॉलोअर्स आहेत. तुम्ही खुशी शेखबद्दल बोलताय? अच्छा, बापरे, हे सगळं खुशी बरोबर घडलं? हो. अरे बापरे. अजून असे खूप जण आहेत आणि खूप जणांच्या वेळेस आम्ही असे प्रयत्न केलेले आहे. पण तो जो आहे विषय आहे साईन हॉस्पिटलचा, तो थोडासा मला असं कधी कधी आठवतो ना, तर असं आता तुम्ही विचारलात म्हणून तुमच्या प्लॅटफॉर्मवर मी सांगितलं. जसं मी मगाशी म्हटलं की तुम्ही तुमचं स्वतःचं वैयक्तिक आयुष्य जगू शकत होता, पण तरी तुम्ही किन्नरमा ट्रस्ट चालू केला. पण या गोष्टीसाठी तुम्हाला इन्स्पायर कोणी केलं? माझी आई.
तुमच्या आईने? माझी आई अशी बाई होती, खूप कष्टाळू होती आणि ती पूर्ण शेजाऱ्यांनाही सपोर्ट करायची आणि ती बोलायची स्वतःसाठी जगलं तर काय जगलं, लोकांसाठी जगून बघ खूप आनंद भेटेल. एखाद्या भुक्या उपाशी माणसाला चपाती देऊन बघ, एखाद्या नागड्या माणसांना कपडे देऊन बघ, त्यांचा आशीर्वाद किती लागेल. स्वतःसाठी तर सगळेच जगतात हो, पण समाजासाठी आणि लोकांसाठी जगणं हे आपलं कर्तव्य आहे आणि हे आपण पार पाडलंच पाहिजे. वडिलांचा सपोर्ट नव्हता का? नाही, माझ्या वडिलांचा सपोर्ट एवढा नव्हता. ते स्ट्रिक होते खूप. अच्छा. ते RT ऑफिसर होते ना, ते खूप स्ट्रिक होते आणि ते एवढंच कमवायचे जसं एका रुमालमध्ये अख्खा अंगाला ढाकून घेण्यासारखं. ते खूप स्ट्रिक होते. भाऊ बहीण आहेत, मला 2 बहिणी आहेत वा. आणि 1 भाऊ आहे आणि मी अर्धी बहीण अर्धा भाऊ, म्हणजे 3.5 भाऊ बहीण आहोत आम्ही. वा. जसं की काही आई वडील असतात ते अजूनही जर एक्सेप्ट करू शकत नाही आहेत त्यांच्या मुलाला किंवा मुलीला, त्यांच्यामध्ये काही सेक्शुअलिटी चेंजेस होतात, तर तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? त्यांना हेच सांगेन मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, त्यांनी स्वीकारावं, स्पेशल बेबीसारखं ट्रीटमेंट द्यावं. कारण का आम्ही तुमच्या पोटातून जन्म घेतलेला आहे, आम्ही वाटेवर पडलेले नाही आहोत. तुम्ही आम्हाला वाटेवर टाकलं आहे, पण तुम्ही आम्हाला समजून घ्या, स्वीकारा आणि आमच्या समस्यांचं समाधान काढा. आमच्यासाठीही तुम्ही 9 महिने गरोदर राहिलात, आम्हालाही तुम्ही जन्म दिलात, पण आम्हाला असं वाटेवर टाकून चालणार नाही. आमच्या अधिकाराबद्दल विचार करा. आम्हालाही खूप दुखतं हो, आम्हालाही खूप दुखतं. वाईट वाटतं. हो, खूप वाईट वाटतं, खूप दुखतं. खूप असं होतं का जसं तुम्हाला ताप आला तर तेवढंच त्रास होतो, तसं आम्हालाही डोकं दुखलं का तेवढंच त्रास होतो. पण आता लोक आहेत काही किन्नर आहेत, ह्यांना काय आहे, चला ह्यांना दुखत नसेल, ह्यांना हाकला, कशाला आले किन्नर दारात, हाकला ह्यांना. अहो, कधी कधी आम्ही तुम्हाला आशीर्वाद द्यायला पण येतो, तुमच्या घरी आम्ही येतो, तुम्हाला आशीर्वाद द्यायला येतो आणि तुम्ही जे देता पीठ मीठ त्याच्यावर आमचं पोट भागतो. आणि तुम्ही हाकललं तरी आम्ही तुमच्या दारात येतो. तुमच्या घरी जेव्हा काही मंगल कार्य होईल, शुभ कार्य होईल, त्यावेळेस आम्ही तुमच्याकडे येतो का तुम्ही काहीतरी द्या. तुमची पोरं बाळं होतील तर आम्हाला असं वाटतं का नाही तुमचा वंश वाढला तर आम्हाला काहीतरी साखर तांदूळ, आम्हाला लुगडी मानपान काहीतरी कराल म्हणून. बरोबर. आणि त्यावर तुम्ही आशीर्वाद. हो, आणि आम्ही मंगलमुखी लोक आहोत का आम्ही तुमच्या मंगल कार्यासाठी आम्ही प्रार्थना करू का तुम्हाला चांगले राहा, तुमची पोरं बाळं चांगले राहू द्या, जेणेकरून तुमच्या घरात काहीतरी आनंद उत्सव झाला आणि आम्ही आलो तर आम्हालाही तुम्ही काहीतरी द्याल, काहीतरी खायला द्याल. आणि आमचे मोठे मोठे जे ट्रान्सजेंडर्स आहेत, जसे माझी गुरु किंवा तिची गुरु, मग ते ओल्ड एज लोक आहेत, मग त्यांना कोण बघणार. जसं आता तुमचा मुलगा तुम्हाला बघेल, तुमची सून तुम्हाला बघेल, तशी आमच्या गुरुला आम्ही बघणार. हे जे किन्नरमा फाउंडेशन ट्रस्ट तुम्ही चालवता, त्याच्या बऱ्याच ज्या कर्मचारी आहेत तुमच्याबरोबर, त्या डान्सिंगसुद्धा करतात, तर त्यावर काय सांगाल? म्हणजे असं साक्षी मुंबईकर झाली किंवा खुशी झाली. आता खुशीचे 4 मिलियन फॉलोअर्स असून सुद्धा ती डान्सिंगमध्ये सक्रिय आहेच, तर त्यावर काय सांगाल? कला आहे ती. आता आमची जशी तुम्ही साक्षीबद्दल बोललात, तर ती आपली महाराष्ट्राची फोक डान्स लावणीची स्पेशल डान्सर आहे. आपली हर्षासुद्धा खूप चांगली डान्सर आहे. आणि जसं आता बिन बायकांचा तमाशा, त्याच्यातसुद्धा आमची लोक खूप डान्सर लोक कलाकार आहेत आणि ते आपली कला दाखवून आपलं पोट भरतात. आता आपण असं बघितलं तर ट्रेनमध्ये सुद्धा ते डान्स करून आशीर्वाद देऊन मागतात खूप जण. आणि काही लोक असतील की जे ॲग्रेसिव्ह होतात, ताली वाजवतात, त्यांच्यामुळे मग आमच्या समाजाचं नाव खराब होतं. कारण का बरेच असे किन्नर आम्ही बघितले आहेत जे ट्रेनमध्ये आपल्याकडे पैसे मागतात आणि आपण पैसे नाही दिले तर ते आपल्याला श्राप देऊन जातात. नाही, ते कसं आहे बघा, किन्नर कधीच तुम्हाला श्राप देणार नाही. किन्नर नेहमी हसतील आणि आशीर्वाद देतील. तुम्ही दिलं तरी ते आनंदात राहतील, नाही दिलं तर ते बोलते जाऊ दे ताईकडे नाही. मग हे नेमके कोण असतात? मग हे काही लोक असतील जे आमचा भेस करून असे समाजाला त्रास किंवा मग त्यांना रोजगार सुविधा नसेल तर मग ते आमच्यासारखे वेश करून हे करत असतील, ज्याच्यात इझी म्हणजे हां असं पण असू शकते. पण जास्त करून आमचे किन्नर लोक जे आहेत 80% ते मजबूर आहेत, त्यांना रोजगार सुविधा नाही आहे. बट 20% जे असतील त्यांच्याबद्दल पण आपण काय बोलू शकतो, म्हणजे बरोबर है ना, जे चूज करतात स्वतः. हां.
जेवढं समाज आपलं रेड लाईट एरियासाठी काम करत नाही तेवढं किन्नर समाज हे परत सक्रिय दिसतंय त्याच्यात. तर त्यावर काय सांगाल? काय काय सुविधा तुम्ही तिथे उपलब्ध करून दिल्या आहेत आणि सध्या काय तुमचे कॅम्पेन्स चालू आहेत किंवा काय काय तुम्ही तिथे प्रोव्हाइड करता? बघा, ज्या फिमेल सेक्स वर्कर्स आहेत त्यांच्या मुलांना एज्युकेशनसाठी आम्ही बघतो. परत आमची किन्नर ट्रस्ट जी आहे ती दर महिन्याच्या 4थ्या शनिवारी हेल्पेज इंडियाबरोबर हेल्थ कॅम्प लावते. अच्छा. आणि रॅशन डिस्ट्रीब्यूट करते, न्यूट्रिशन सपोर्ट करते आणि अशी खूप कामं किन्नरमा ट्रस्ट ही करते. किन्नरमा संस्था तुम्ही विचारलात का कशी रजिस्टर केली किंवा का केली, मग हा प्रश्न मी विसरूनच गेली तुमचा. किन्नरमा संस्था आम्ही 2014ला रजिस्टर केली आणि किन्नरमा संस्थेला रजिस्टर करायचं मुख्य उद्देश हे होतं का आम्हाला ना एक शेल्टर होम हवा होता. बरोबर. आणि आत्ताही हवाच आहे. कारण का बघा, ट्रान्सजेंडर्सला जेव्हा ओल्ड एज होते तर ठीक आहे, जर माझी सून चांगली असेल तर ती मला सांभाळेल. नाही तर आजकाल तर असे ओल्ड एजमध्ये घालून टाकतात, ओके मम्मी पप्पा बाय बाय, आम्ही आमचं बघून घेऊ. आई तुझे किती घर आहे, आई तुला कुठे घर आहे, आई तुझं काय आहे, आई तुझं हे डोरलं मला दे, आई हे दे. पण आईला मात्र सांभाळलं नाही. आई 10 लेकरांना भांडी धुवून सांभाळेल, पण 10 लेकरं आईला सांभाळू शकत नाही. ए तू 2 महिने ठेव, मी 15 दिवस ठेवतो. 8 दिवस तुझ्याकडे ठेव. आईचं पेन्शन आलं का मला दे, आईचे हे वाटणी मला दे. पण आई कोणाच्या वाटणीत आहे ती त्यांना समजत नाही हो. बरोबर. आणि हे खूप दुर्दैवी आहे. तुम्ही जसं आता मगाशी म्हटलं माझी जो सून असेल तर तिने हे केलं असतं. तुम्ही कधी प्रेमात पडलाय का? ह्या प्रेम म्हणजे काय असतं, तुम्हाला काय वाटतं? प्रेम म्हणजे खरं असं असतं का प्रेम म्हणजे प्रेम नसतं, तुमचं आमचं सेम नसतं? बापरे, मला कन्फ्यूज करून टाकलं. प्रेम म्हणजे माझ्याकडे आता सध्या प्रेमची काही परिभाषाच नाही. म्हणजे माझ्यासाठी प्रेम नाही, मला असं वाटतं आमच्याबरोबर जे प्रेम करतात ते आमच्याकडून इझी मनी घेण्यासाठी ते प्रेम करतात का? 2000 रुपये दे, मेरी माँ बीमार आहे, मला स्कूटर घेऊन दे. आणि त्या स्कूटरवर शेजारची पोरगीला फिरतील घेऊन, आम्हाला घेऊन जाणार नाही. कारण का त्यांना वाटतंय की कुठे हिजड्याला घेऊन फिरायचं, आमची इज्जत खराब होते. हिजड्याच्याकडून ती स्कूटर घेतील, हिजड्याकडून ते मागून सगळं घेतील. किन्नरांचा वापर करण्यासाठी ते करतील. मैं बहुत प्यार करता, मी तुला खूप प्रेम करतो ग, तुझ्यासाठी हे करेन ग. अरे पण तू तुझ्या आईबापांना प्रेम केलेलं नाहीस तर तू मला काय प्रेम करशील? बरोबर. आणि असे खूप कमी किन्नर असतील ज्यांना प्रेम हे पचले. मला तरी वाटत नाही की प्रेम म्हणजे डायजेस्ट होण्याचं हे आहे म्हणून. कारण का आपलं लिव्हर कमजोर आहे ना, आपल्याला डायजेस्ट होत नाही. तुम्हाला असं नाही वाटलं कधी की आपला पण संसार असावा म्हणून? असं वाटलं मला, पण माझ्या संसाराला स्वीकारायला एवढा सक्षम पुरुष कुठे आहे? तो मला आडोशाला प्रेम करेल आणि त्याच्या घरी घेऊन जाताना तो पळून जाईल. नाही नाही, माझी आई वरडेल, तू तर किन्नर आहे, तुला काय पोरं होतील का? म्हणजे एक कवी आमची आहे दिशा शेख म्हणून, आणि ती कविता म्हणते की तू पोळ्या खूप छान भाजतेस पण तू सून होऊ शकत नाही. मग ती कविता मला खूप आवडते. ती कधी कधी असली का मी तिचं ऐकते ते. मग तेच झालेलं आहे ना की म्हणजे आम्हाला प्रेम म्हणजे लोक खोटं खोटं मनाने बोलत असतील. एखादा 100मधून जर 5% कोण कुणाशी प्रेम करत असेल तर मी लोकांच्या प्रेमावर डाऊट नाही करत आहे, पण मी माझ्याबद्दल प्रेमाचा अर्थ सांग. तुमच्या बरोबर जे घडलंय त्याच्या मला कोणी पण बोला मला तू खूप आवडतेस, ओके ठीक आहे आपण नंतर बोलूया. तुमचा विश्वास नाही प्रेम? नाही, मला प्रेमावर विश्वास नाही. म्हणजे कसं आहे ना बघा कावेरी, प्रेम जर आपण एखाद्या व्यक्तीशी प्रेम केलं, त्याच्या मागे त्याच्यासाठी दूध गरम करून ठेवलं, त्याच्यासाठी अंडे, त्याच्यासाठी पोळी भाजून ठेवली आणि तो येऊन आपलंच खातो आणि आपल्याला मारतो, त्यापेक्षा जर स्वतःला प्रेम केलं, जसं आता तुम्ही बोललात का कोणी मेकअप केलं, कशी तयार झाली, तर मग स्वतःवर का नाही वेळ घालवायची? स्वतःला प्रेम का नाही करायचं? स्वतःवर लक्ष ठेवायचं. कारण का बघा, आपली प्रकृती खराब झाली ना तो प्रेमी येऊन आपल्याला वाचवलं नाही. अरे तू बिमार हो गे, मैं क्या करू, आपल्या जीवाला काय झालं, हो ते निघून जातील. आता एक असं पण प्रकरण आहे बघा,
आता तुम्ही बोललात म्हणून आठवलं, ठाण्याचं प्रकरण आहे. ठाण्याला एक किन्नर आणि एक मुलगा दोघं राहायचे आणि दोघांचं प्रेम होतं आणि मग काय झालं त्यांच्यामध्ये ते त्यांनाच माहिती. 3 दिवसांनी बघितलं की त्या किन्नरच्या बॉडीमध्ये आहे ना स्क्रू ड्रायव्हर तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये टाकलेले होते आणि 3 दिवसांनी ती बॉडी भेटली. सगळे शेजाऱ्यांनी कॉल केला की ह्या घरातून वास येतो म्हणून आणि ती बॉडी भेटली आणि तिचा प्रेमीच तिचा आरोपी ठरला. मग हे प्रेम कितीला झालं? मग अशा प्रेमापेक्षा तर स्वतःला बघावं, स्वतः नटावं, स्वतः चांगले राहावं आणि ती ब्युटिशियनचं काम करायची किन्नर. मग खूप अत्याचार खूप प्रकारचे होतात त्यांच्यावर, खूप फॅमिली हॅरेसमेंट होते. परत त्यांच्याकडे लक्ष वेधलं जात नाही. त्यांच्या पहिल्या तर आरोग्य सुविधाशी सुद्धा खूप काही हे होतं. डिस्क्रिमिनेशन तर त्यांना जन्मापासूनच फेस करावं. पोलीस किती सपोर्ट करतात? बघा, मुंबई पोलिसांना मी धन्यवाद करते आणि ते लोक चांगले आहेत, सपोर्ट करतात. खूप असे पण आहेत का हडझूड पण करतात, पण जास्त करून ते लोक प्रेम करतात असं नाही का नाही म्हणून. दे सपोर्ट अस. म्हणजे खूप वेळा आता जसं त्या किन्नरला बघा, त्याच्या प्रेमीने मारून टाकलं, मग ते पोलिसांनी कारवाई तर केलीच ना. आता जर आपण ताली वाजवली आणि पोलिसांच्या अंगावर गेलो आणि आपण ॲग्रेसिव्ह झालो, मग ते थोडंसं तर सौम्य बल वापरतीलच ना. पण समटाईम दे हेल्प अस. आय हॅव प्राऊड ऑन दॅर हार्डवर्क. रेड लाईट एरियासाठी सुद्धा तुम्ही काम करता. तुम्ही कोणत्या रेड लाईट एरियामध्ये काम करता? आणि सध्या जर तुम्ही कामाठीपुराला सुद्धा सक्रिय असाल तर सध्याची कामाठीपुराची परिस्थिती काय आहे? आता डेव्हलप झालेलं आहे सगळं. आणि आम्ही जे आहेत थ्रूआउट मुंबईमध्ये काम करतो. आम्ही काही फक्त असं एका जागेवर असं काम करत नाही. आम्ही थ्रूआउट मुंबईला काम करतो. आणि जे बॅगर्स आहेत, बॅगिंग करतात, त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही काम करतो. जे फिमेल सेक्स वर्कर्स आहेत त्यांच्यासाठी आम्ही मेडिकल कॅम्प, न्यूट्रिशन सपोर्ट वगैरे लावतो. आणि आम्ही सगळ्यांसाठी कामं करायची प्रयत्न करतो. त्यांच्या मुलांना एज्युकेशन हवं आहे, ॲडमिशन हवं आहे. तुम्ही डिस्क्रिमिनेशन नाही करत? आमच्याबरोबर डिस्क्रिमिनेशन खूप झालेलं असतं, म्हणून आम्हाला डिस्क्रिमिनेशनमध्ये काही इंटरेस्ट नसतं. भेदभाव हे आमच्यात नसतंच. आमच्यात भेदभाव हे नसतं. आम्ही स्वतः भेदभावाला बली पडलेले लोक असतात. मग आम्हाला कसला भेदभाव, आम्हाला कसला अभिमान असला पाहिजे? आम्हाला तर आमच्या समाजावर आणि आपल्या महाराष्ट्रावर स्वाभिमान आहे आणि तो नेहमी असणार. क्या बात आहे. आणि मी कशी वाटते हे आज? खूप छान, खूप सुंदर. नाही, खरंच खूप छान नटलंय तुम्ही. थँक्यू. तुम्ही जेव्हा किन्नरमा ट्रस्ट विषयी बोलता तेव्हा तुम्ही सांगता की लोक मदत करत नाही, पण एखाद्या सामान्य माणसाने का मदत करावी किन्नरांची? म्हणजे मुख्य प्रवाहात आम्ही नाही जोडले पाहिजे का? तुम्हाला आम्ही चांगल्या जागेवर दिसले नाही पाहिजे का? एक मुठ्ठी आसमान पे हक हमारा भी, आकाशावर आमचाही अधिकार आहे. मग तुम्हाला आमचा अधिकार देताना का विचार होतो का? आणि जेव्हा आम्ही ताली वाजवून सिग्नलवर दिसतो, मग तुम्हाला असं वाटतं हे ॲग्रेसिव्ह होतात, हे ताली वाजवतात. पण जेव्हा आम्ही पायलट, इंजिनियर आणि डॉक्टर म्हणून तुमच्या कांद्याला कांदा लावून चालतो, मग तेव्हा तुम्हाला असं का वाटतं का ह्यांना रिझर्वेशन दिलं नाही पाहिजे? जसं आता आम्हाला पण रिझर्वेशन दिलं पाहिजे सरकारने. आमच्या आता मॅटमध्ये आलं होतं का ट्रान्सजेंडर्सला पोलीस भरतीमध्ये घ्या म्हणून महाराष्ट्रामध्ये. आणि मग मेल फिमेललाही ते हे करू नका म्हणून, म्हणजे भरती करून घेऊ नका म्हणून. आणि किन्नरांना सुद्धा चान्स द्या. मग त्याच्यानंतर आम्ही DGPशी भेटलो. मग त्यांचं असं म्हणणं होतं, बघा 70 जणांनी परीक्षा दिल्या होत्या, मैदानी आणि लेखी, आणि त्याच्यातून 16 जणांनी आहे ना पास झाले होते. 16मधून त्यांनी शॉर्टलिस्ट केली 4 जणांची, आणि मग ॲडमिशन 0 केलं, एकालाही नाही घेतलं. तर आम्ही विचारलं की तुम्ही का नाही घेतलं, त्यांना ॲडमिशन का नाही दिलं? 70 किन्नरांचं हो. आणि त्याच्यानंतर एकाही किन्नराला ॲडमिशन नाही दिलं. तर आम्ही विचारलं की का नाही दिलं तुम्ही? तर त्यांनी सांगितलं ह्यांना मेल ट्रान्सजेंडर म्हणून द्यायचं का फिमेल ट्रान्सजेंडर म्हणून द्यायचं. आम्ही सांगितलं 1 विंडो अप्रोच करा ना त्यांची. हो, अदर्समध्ये त्यांना द्या ना तुम्ही. पण अजूनपर्यंत एकालाही त्यांनी दिले नाही. कमीत कमी सुरक्षा गार्ड म्हणून तरी घ्या.
म्हणजे त्यांना काहीतरी स्वयंरोजगारासाठी किंवा रोजगारांची सुविधाबद्दल बोला. आणि मी आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्या देवाभाऊंना आणि आपल्या PM सरांना विनंती करू इच्छित आहे का तुम्ही किन्नरांसाठी चांगली पॉलिसी करा, त्यांच्यासाठी खूप काही जॉब वगैरे बघा, त्यांच्यासाठी स्वयंरोजगाराच्या बद्दल विचार करा. आणि असं आम्हाला वाऱ्यावर टाकून चालणार नाही आहे. आणि मला अभिमान आहे आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटचा. आणि मी आशा करते का ते त्यांच्याबद्दल लवकरात लवकर काहीतरी चांगलं करतील. त्यांच्या घरकुल योजनाबद्दल बोला. बरोबर. मध्यंतरी सुद्धा एक रील खूप व्हायरल होत होती आणि ही घटना मध्य प्रदेशची आहे. 25 किन्नरांनी एकसाथ आत्महत्या केली होती पॉयझन पिऊन, फिनेल पिऊन. आणि ते नेमकं तेव्हा काय घडलेलं आणि तो जो पाऊल उचलला त्याने तो बरोबर होता का? बघा, आता असं आहे का त्यांना कुठेतरी न्याय विलंब झाला असेल किंवा त्यांच्यावर काय घडलेलं आहे ते त्यांनाच माहिती आहे. पण हे पाऊल उचलणं ठीक नाही आहे. कारण का आपल्या मुंबईमध्ये सुद्धा 10 किन्नरांनी सुसाईड अटेम्प्ट केलं होतं. परत गुजरातला सुद्धा केलं होतं. कारण का त्यांच्यावर जर होणाऱ्या अत्याचारात वाढ आला आणि त्यांचं ऐकणारं कुणीच नसेल, मग ते काय करतील, कुठला दार ठोकतील, कोणाचं दार ठोकतील, म्हणून त्यांनी सुसाईड अटेम्प्ट केली असेल एखाद्याच्या अत्याचाराला बळी पडून. हो, त्या बातमीत तसंच होतं की एक रायवल गँग होती आणि त्यांना खूप टॉर्चर केलेलं. असं तुमच्याबरोबर कधी घडलं आहे का? माझ्याबरोबर तर खूप लहानपणापासूनच होतं. मला माझ्या घरवाल्या भाऊ बहिणींनी स्वीकारलं नाही. परत समाजामध्ये झालं आहे, असं खूप वेळा असं झालेलं आहे. हां, मला जेव्हा माझ्या घरातून मला स्वीकारत नव्हते आणि ज्यावेळेस मी लहान होती आणि किन्नर म्हणून ते मला बिलकुल स्वीकारायला तयारच नव्हते. मी कुठल्याही किन्नरशी बोलली का ते पकडून मला मारायचे. मी कुठल्याही किन्नराबरोबर दिसली का त्या किन्नराला पण मारायचे. तर मी आहे ना 3दा आहे ना स्वतःवर घासलेट टाकायचे प्रयत्न केले, स्वतःचं आत्मदहन करायचे प्रयत्न केले. मग त्याच्यानंतर माझी आई बोलली का बस करा, त्याला त्याचं जीवन जगू द्या, ती तिच्या लाईफमध्ये खुश राहू द्या आणि ती कुठं पण राहू द्या, खुश राहू द्या, चांगली राहू द्या. आणि बाय चांगली राहा, हे जीवन चांगलं नाही किन्नरांचं, ह्यांचं काही अस्तित्व नसतं, ह्या जीवनाचं काही अर्थ नसतं, पण तुला ह्याच्यातच आनंद वाटतो तर जग तुझं जीवन. माझी आई ऑफ झाली. अच्छा. 2006ला माझी आई ऑफ झाली. पण त्या खुश होत्या का त्यांच्या? हो, तिला कसं आहे ना, मला कुकिंग तिने शिकवलेली आहे, जेवण करणं. आणि असं म्हणतात लोक का मी खूप छान जेवण करते म्हणून. मी येईन एकदा. हो, या बिलकुल या, मी आणून देईन करून, तुम्ही पण या. नक्की. माझी आई माझ्यासाठी खूप म्हणजे मला प्रेमच करायची. आमच्या सगळ्या भाऊ बहिणींमधून ती मला खूप प्रेम करायची आणि खूप मायाळू होती ती आई. आम्हाला जे आहे ना, आईशिवाय कुणीच सहारा देत नाही. म्हणजे एका किन्नरला ज्यावेळेस आपण बघतो ना, तर भाऊ बहीण किंवा बाप वगैरे त्यांना जास्त सपोर्ट करत नाही, बट आई करते. आईला कसं आहे का एखादा अपंग पण असलं किंवा काही पण असलं तरी ते तेडा आहे पण मेडा आहे असं असतं ना. जेवली का बाय, खाल्लं का बाय, असं त्याला जेवायला दे, उपाशी आले का, कुठे आहे, असं. पण मला असं वाटतं कुठेतरी जितका भरोसा तुम्हाला समाजावर आणि माणसांवर नाही तितका देवावर आहे. आम्ही मंदिरमध्ये जातो, आम्ही दर्गेला जातो किंवा आम्ही चर्चमध्ये जातो. बस सगळे धर्म आम्हाला एकसारखेच वाटतात आणि आम्ही आदर करतो. आता लोक काही बोलतात काही नाही त्याच्यावर मी एवढं लक्ष देत नाही. पुढे वाढायचं. उन्नतीच्या मार्गाला जाताना लोक हॅरेस्ट करतातच, पण आपण काय आहे, प्रगतीच्या मार्गावर चालायचं आणि लोकांना प्रार्थना करायची. लोकांना किन्नर 1 रुपयाचा शिक्का का देतात म्हणून तुम्ही मला विचारलं होतं. दातात चावून देतात कारण का तो आशीर्वाद देतात आणि तो शगुन का सिक्का म्हणजे तुमच्यासाठी ते शुभ ठरावं म्हणून ते 1 रुपयाचा आशीर्वाद तुम्हाला ते दाताने चावून देतात. कारण का तुमच्या घरात खूप मंगल हो, खूप आनंद ये आणि तुमचं खूप परिवार सुखात राहू द्या म्हणून ते लोक देतात. ही एक छान बाजू झाली. पण दुसरी बाजू अशी सुद्धा आहे की एखाद्या किन्नरचं पार्थिव शरीर जेव्हा नेलं जातं अंतिम संस्कारासाठी तर त्याला चपलेने मारतात. मेत आहे हो, असं कसं मारतील.
ॲक्च्युली काय आहे, खोटं आहे ते. असं मी पण खूप लोकांच्या प्रसारच्या माध्यमातून ऐकलेलं आहे, पण तसं नसतं. आमच्या लोकांचे मध्ये जे आहे, जे ऑफ झाले, तर मग ते मेल माणसं येतील आणि ते शेजारी वगैरेच घेऊन जातील. आणि आमचे किन्नर लोक माहितीत जात नाही जास्त करून. आणि जे मुस्लिम धर्माचे असतील त्यांना मुस्लिम पद्धतीने घेऊन जातील. जे हिंदू धर्माचे असतील त्यांना हिंदू धर्माच्या पद्धतीने नेतील. जे कॅथलिक आहेत त्यांना कॅथलिक धर्माच्या ह्याच्यातून घेऊन जातील. आणि आम्ही जे आहे सगळ्यांच्यासाठी आशीर्वाद करतो, आम्ही सगळ्यांना प्रार्थना करतो. आणि आमच्या समाजाची लोक जे आहेत त्या माहितीत संगती जात नाही, म्हणून तुम्हाला ते दिसत नाही. बरोबर. खूप लोक अशी सुद्धा बोलतात ते रात्रीचं नेतात. आणि आम्हाला दिसतच नाही कधी. कारण का त्याच्यामध्ये थर्ड जेंडर किन्नर लोक जातच नाही ना. किन्नर मग घरी असतात आणि शेजारी पुरुष घेऊन जातात. अच्छा, म्हणजे नॉर्मल. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. मलाही खूप छान वाटलं. ज्या लोकांना डोनेशन्स करायच्यात किन्नरमा ट्रस्टसाठी त्यांचे तुमचे सगळे डिटेल्स आपण त्यांना देऊ. आपण वेबसाईटची लिंक सुद्धा देऊ. कारण का मला तरी असं वाटतं की हा पॉडकास्ट बघून कुठेतरी लोकांच्या मनात अजून भावना जाग्या झाल्या असतील. आणि नक्कीच तुम्हाला खूप खूप ऑल द बेस्ट. भक्ती आणि शक्ती दोन्हीही एकत्र घेऊन चालताय तुम्ही, तर खूप छान होईल तुमचं. आणि मला खूप बरं वाटलं तुम्ही इथे आलात. थँक्यू. आणि मला 2 गोष्टी बोलायच्या आहेत की जर तुमच्या घरात आमच्यासारखं बाळ जन्मलं तर त्याला स्वीकारा, त्याला फेकू नका, त्याला रस्त्यावर सोडू नका. त्याच्याबरोबर छल होऊ शकतो. त्याच्या भावना समजून घ्या. आणि दुसरी गोष्ट, आमची किन्नरमा ट्रस्टची वेबसाईट आहे आणि तुम्ही त्याला जाऊन बघू शकता. किन्नरमा ट्रस्टचं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर तुम्ही बघू शकता. आणि रशिदा आपा म्हणून आमची इंस्टाग्राम ID आहे. कारण का किन्नरमा ट्रस्टची ID आमची हॅक झाली होती आणि मग ते कुठल्या हॅकरने हॅक केली होती ती भेटलीच नाही. खूप प्रयत्न केले. आणि तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी सगळ्या महाराष्ट्राला आणि भारताला आशीर्वाद देऊ इच्छित आहे. उन्नतीच्या मार्गावर चाला, भारताला अमेरिकेच्या पुढे घेऊन चाला. आणि मेरा भारत महान. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार.